हो भाऊजी. खाली कर तुझा दरत त्या साईडला. IPLचा हंगामा सुरू. चेन्नई आणि मुंबईच्या चुरशीच्या सामन्यात मुंबईत 10 धावांनी विजयी आणि मुंबई पोहोचली सेमीफायनल मध्ये. बाबा एकदाची पती पत्नीच्या भांडणात पतीने पत्नीला हुसकून पती फरार. विराटच्या कॉलेजच्या प्रेमयुगलांचा भाईंदरच्या खाडीत उडी मारून आत्महत्या. आताच्या पोरापोरींचं काय धिंगाणा चाललाय काय समजत नाही बाबा. परी ए परी. हा बोला पप्पा. जरा चष्मा घेऊन ये माझा. हो हो आणते पप्पा. शाबास. कसं काय चाललंय तुझा कॉलेजचा अभ्यास? छान चाललाय. कॉलेजला नीट जायचं नीट यायचं. फालतू मस्ती टिंगल टवाली करायची नाही आणि कुठल्या मुलाबरोबर मैत्री तर अजिबात करायची नाही. बंक मारायची नाही. तर त्याच्या पुढ्याप्रमाणे संपलंय. आजपर्यंत काही कमी पडू दिलं नाही तुला. तुझी आई गेल्यापासून आईची माया देऊन वाढवले. हो हो पप्पा. कळलं? हो हो पप्पा. बापाची 4 चौकात मान खाली जाईल असं काही वागू नको. हो हो पप्पा. बरं बरं ठीक आहे. तूही नाही कॉलेजला मी जातो ऑफिसला. टाल्या उद्या टाल्या. अरे कुठे राहिली अजून कशी आली नाही परी? बापरे भरपूर लेट झालाय. अजून कशी आली नाही? अगं काय किती उशीर? अगं चक्क 1 तास लेट झालाय तुला. माहितीये पण तुला सुद्धा माहित आहे ना माझ्या पप्पांची सवय. हो हो गव्हर्नमेंट जॉब, मुंबईला फ्लॅट, गावाला जमीन जुमला.
गावात रुबाब आहे त्यांचा मोठा. अगं मलाही कधी कधी भीती वाटते तुझ्या पप्पांची. पण का तुला बोलले का? सकाळी सकाळी लेक्चर देत होते, असं करू नको तसं करू नको. मला नाही वाटत ते आपल्या लग्नाला होकार देतील असं. अगं त्यांचं मनावर जास्त नाही घ्यायचं. बाप आहे ना तुझा, बोलेल थोडं. बरं ठीक आहे. पण तू काय ठरवलं आपल्या लग्नाबद्दल? अगं जरा धीर दे. अगं आताच तर कामाला राहिलोय. जरा मुंबईमध्ये सेटल तर होऊ दे, मग करू लग्न. अरे कधी सेटल होणार आणि कधी ती रूम घेणार आणि कधी पैसा कमवणार? आधी तू राहतो त्या गावकीच्या खोलीत, तिथे मी नाही देणार. मला तुझी रूम पाहिजे, तरच मी लग्न करेन. अगं हो पिल्लू, अगं तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. बघतो करतो काहीतरी. जमीन विका, जमीन गावची. बरं चल बाय, निघते मी. उद्या गावी जायचंय ना, मोठ्या काकाच्या मुलाचं लग्न आहे, तयारी बाकी आहे. चल बाय. ओके बाय पिल्लू. सावकाश जा. आणि पोचल्यावर फोन कर. हो. परीचं पण म्हणणं बरोबर आहे यार. मुंबईला रूम यार असायलाच हवी. असं पण परी लग्न झाल्यावर गावी नाही राहणार. पण त्यासाठी 10-15 लाख आणायची कुठून काय समजत नाही बाबा. अरे हा, त्या माझ्या मित्राने गावची जमीन विकून नाला सोपाऱ्यात विरारात रूम घेतला. आपण पण करूया का तसं? नाही. पण दादा वहिनी नाही तयार होणार या जमीन विकायला. बघूया. असं पण गावच्या पूजेला आता जायचंच आहे. विचारून बघतो दादा वहिनीला काय म्हणतात तर. अरे किती 9 वाजले. अरे बाबा गाडीचा टाइम झालाय. चला निघतो बाबा, गावी जायचं आहे. किराणा सामान घेऊन. हा गावची पूजा आहे ना, म्हणून आला आता बसल्याला. पोराला नवीन कपडं पण घेतलं आणि बायकोला नवीन पर्कल पण घेतला. बायको बोलली होती पैसे झालं तर नवीन साडी आणा म्हणून. खबर कसलं काय 200 रुपये आलं. आता बायकोला जर नवीन साडी घेतली तर दारूला पैसा नाही राहणार. मग म्हटलं साडी राहून द्या. साडी जिंकतात पैठणी. मग घेतले देशीची कॉटन. आता बघतो जरा डोक्यात चढलाय. गाडीला पण आपल्या टायमिंग आहे सांगोर गाडीला. मारतो जरा एक उतारा. अरे बाबा चल लवकर. अरे दे बाबा बॅग दे. बॅग राहिलेली यार. अरे काशा. अरे काशा तू. काशा तू आता पण एक बॅग बहुतेक मारून आलायस मामाकडून. अरे हा सकाळ सकाळ उतारा माझ्या डोक्यात चालत नाही. अरे मग ते झाले तू कधी आलास? अरे मी आताच नाला सोपारा पकडून आलो. आताच उतरलो म्हटल्याला. अरे बशे ही काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची. अरे बदल जरा. जमाना बघ कुठं चाललाय. अरे बदल काय मी काय बदललो रे. अरे पहिला मी मुंबईला राहायचा, आता गावाला राहताय. अरे पहिली माझ्या गळ्यात सोन्याची चैन होती, आता चांदीची आहे. अरे पहिला मी फुलपॅडवर फिरायचा, आता हाफ पॅनवर फिरताय. बरोबर आहे. पहिला तू इंग्लिश पियाचास, आता देशी पितोय. पहिला बायको तुझी ऐकायची आणि आता तू बायकोच ऐकतोस. अरे
वर्षापासून गावी राहिला तर म्हातारा झालायस तू? अरे मुंबईला चल. मी बघ मुंबईला राहून रूम आणि लग्नाची तयारी करतोय. काय अरे पोरगे पटाली काय प्रेमाला पसाच वाटत. हो, आहे एक मुलगी ओळखीची. खूप प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. एकुलती एक आहे बापाची. अरे ह्या प्रेमात पडायचं नाही. अरे आताच्या पोरी चांगला पोरगा बघतात, सोनू मोनू जानू बोलतात, त्याला बकरा बनवतात, त्यातून खातात पितात मजा करतात आणि चुना लावतात. काश्या, तू पण गेला होतास वाटतं कुणाकडं पानाने सुपाऱ्या घेऊन. काय म्हणजे अरे तुला पण कोणतरी पोरगी गेली वाटते तुला. आली कशात चालतं तिला सापडायची आली बघता लवकर. अरे थांब माझी भावल्यात पिशवी आली. थांब आता बायको मारेल बघा. गेली काय हा बाहेर जास्त जाऊ नका. अरे वा, कशा आहेत चिमण्यानं? मस्त आहेत ना? आणि शाळेत जात आहे ना? अण्णा माझ्या तिसरीत पहिला नंबर आलेला. अरे वा, तिसरीला तुझा पहिला नंबर आला. वा, हुशारा बाई शकुली. छान छान मस्त. आणि अण्णा माझ्या शाळेत धावण्याच्या स्पर्धे होत्या, माझा पण पहिला नंबर आला. अरे वा, दीदी पण हुशार आहे. छान छान आहे मस्त. छान छान असाच अभ्यास करा. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा आणि पोलीस व्हा आणि आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा. घेतलास हा, आणि तुम्हाला मी चांगलं येते बघा. कशा डबल घ्या. तंबाखू घे अजून. हा बघ, हा माझ्या छोट्या दिदीला आणि हा मोठ्या दिदीला. वा वा, असाच अभ्यास करायचा. छान मस्त अभ्यास करायचो, व्हायचं. पप्पा पप्पा कोण आले तरी बघा. कोण बेटा? दादा. अरे करण, तू असं अचानक? सर्व ठीक आहे ना? अरे बोलला पण नाही गावी येतोस म्हणून. आणि हो, तू तर बोलत होतास की मी गावी नाही येणार पूजेला म्हणून. अरे दादा सहज निघालो रे. अरे सगळी पोरं गेलीत गावी. संत्या, जिगू, देवा सर्व पोरं, नंदू बिंदू सर्व गेलेत गावाला. मग माझं पण मन नव्हतं लागत यार मुंबईला. म्हटलं जाऊन येऊया 2 दिवस गावी. बरं झालं आलास तो. बस बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. वहिनीस पण गेले बाळणपणासाठी माहेरी. पप्पा आम्ही चाललो खेळायला. जा, जास्त लांब नका जाऊ. कशी आहे तब्येत वहिनीची? आणि डॉक्टर काय म्हणाले? कशा शेठ परवा दिवशी घेऊन गेलो माणगावला सोनोग्राफी करायला. डॉक्टर म्हणाले बाल थोडा नाजूक आहे, सीझन करावं लागेल. शिजर? बापरे, शिजर म्हटल्यावर 40-50 हजार लागतीलच आता. हो, 1,000 आहेत माझ्याकडे. बाकी बघीन कुठून काय होतात ते. अरे दादा, मी काय म्हणतोय, अरे कुठून कशाला? अरे
ह्याच्या त्याच्याकडून घेण्यापेक्षा ती आपली काजूकडची जमीन विकली तर, अरे अशी पण काय कामाची नाही, अशीच पडून आहे. अरे याड बी लागेल का तुला? काय मोठं समजतंय जमीन विकायची? अरे आपल्या बाप दादांनी घाम घालून कष्ट करून कमवलेल्या जमिनी आहेत रे या. बरं बोला दादा तुम्ही. अरे दादा तू एवढा विचार कशाला करतोस? आणि अडचणीला जमिनीचा एखादा तुकडा विकला तर कुठं काय बिघडतंय? आणि हो, मलाही मुंबईला रूम घ्यायची आहे. दादा तुझं आयुष्य गेलं इकडे राहून, पण मला असं आयुष्य नाही जगायचंय. मला माझं आयुष्य चांगलं मुंबईमध्ये जगायचं आहे. अरे तुला विकायची तर नको विकू, पण माझ्या वाटेची मला तरी विकू दे. अरे वा, आता तू मोठा झालाय. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागला. अरे तू छोटा होता तेव्हाच आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले. तुझ्या बहिणीचे आणि मी लहानाचा मोठा केला, तुला शिक्षण दिले, हातात पैसा नसताना 15वी पर्यंत शिकवले तुला. पण कधी जमीन विकायचा विचार सुद्धा डोक्यात आला नाही रे. अरे तुझ्यापेक्षा आम्ही बेवडे बरे. आमच्या पण डोळ्यातून आठवण येतात. मग काय करणार आहेस आता? कुठून आणणार आहेस एवढे पैसे? त्याचा विचार तू नको करू. मी बघीन माझं काय करायचे ते, पण अशी जमीन विकणार नाही. अरे तुला माहिती नाही, ही जमीन बाबांनी जेव्हा विकत घेतली ना तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते रे. म्हणून आईने तिचे सर्व दागिने विकले आणि त्याची तू अशी परतफेड करणार आहे. दादा अरे झोपलेत ते. अरे तू शिकलाय, आजल्या उद्या कमवशील मुंबईत जाऊन, पण माझं काय रे? या जमीन शिवाय माझ्याकडे काही नाही रे. या शेतीवरच मी माझ्या बायकोनी पोरांचं पोट भरतोय रे. आणि ती तुम्ही काय? अरे जमीनाची विकायची नसते रे, ती जपून ठेवायची असते, सांभाळून ठेवायची असते रे. जशी आपल्या बाप दादांनी आपल्यासाठी ठेवली ना, तशी आपण आपल्या मुलांसाठी सांभाळून ठेवायची असते. शांत व्हा तुम्ही. अहो समजवतो मी त्याला. अहो लहान आहे तो. अरे करण, अरे लॉटो में मोठ्या फटके घेत आलात ना गावी, तेव्हा आली का तुम्हाला गावची आठवण? अरे आज तुम्ही मुंबईला मुंबईला गेला घेशील, पण एक लक्षात ठेव, जेव्हा तुमचं उतरतं वय असेल ना तेव्हा तुम्हाला गावालाच यायला लागेल. मग कसे असंच जीवन जगायचं का? जीवन जगायला पैसा तर लागतोच ना. आणि मुंबईला रूम तर असायलाच हवी, तर असं रडत खडतच नुसतं जगायचं. अरे मी पण लॉकडाऊन मध्ये मुंबई गावी आलो, गावी शेती करतो. अरे इथं पैसा कमी भेटतो, अरे पण इथं आपल्या हक्काचं घर आहे. अरे जीवाला जीव देणारी माणसं आहे. अरे तुम्ही असा विचार का करता? मुंबईला घर घ्यायचा, जमीन विकतो. अरे आपल्या आई वडिलांनी कधी विचार केला का त्यांच्या पद्धती 4 पुरं होती, पण त्याची कधी जमीन ऐकली आपल्याला पोचलायच्या पैकी. अरे तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, आणि ज्ञानात तुम्हाला
माझ्यापेक्षा जास्त समजत असेल तुला, पण खबरदार खबरदार, पुन्हा जमीन विकायचा विचार जरी डोक्यात आणलास ना तर मुस्काट बोलेल. चला तुम्ही शांत व्हा. अहो नादाला येतो. तू समजव त्याला का हा मला बसल्याला भेटला होता, मला बोलत होता कुठल्या तरी पोरीच्या प्रेमात पडलाय. अहो पण या आताच्या पोराला काय विचार माहिती, जमिनीचं मोल काय समजणार. आज आपल्या आजूबाजूची जमीन विकली जाणार आहे. येणारा दिवस आपल्या गावासाठी तर वाईट आहेत ना. अहो मी यांना नाही समजणार. आणि ते या जमीन घेणारे दलाल कमी पैशामध्ये जमीन आपल्याला खरेदी करतात आणि विकतात कशा डबल भावाने विकतात ना. कोण सांगणार नाही देणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ, होईल सर्व चांगलं. एलपी स्ट्रॉंग शांत आहे. आज माझ्या भावाने आज थोडं हक्काचं मागितलं काय, तो मला मारायला माझ्या अंगावर धावून आला. अरे माहितीये मला तू लहानाचा मोठा केला, शिकवला, मी अजूनही किती प्रेम करतो याची जाणीव आहे रे मला. अरे लहानपणी जर मला कोणी मारलं ना तर माझी बाजू घ्यायला धावून येणार तूच माझ्या अंगावर धावून आला. दादा इथं गाव केलास तू, इथं तोडलंच हृदय माझं. क्या बात आहे. बरी आली. करण काय झालं, असं तू अचानक का बोलवलंस. करण काय झालं, टेन्शन. टेन्शन नो 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 टेन्शन, ओनली सेलिब्रेशन. इनफॅक्ट माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सेलिब्रेशन, आणि ते तुझ्याशिवाय कसं शक्य होईल परी, म्हणून बोलावलं तुला. अगं ये ना, माणसाने कसं सेलिब्रेशन केलं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. सेलिब्रेशन 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 हातात नाही तर डोळ्यात दिसतं. काय झालं सांगशील. अगं आजपर्यंत कधी विचार सुद्धा केला नव्हता असं वागलं दादा माझ्या बरोबर. म्हणजे तुझं दादाबरोबर नको विचार करूस तू, नको. आपल्या माणसानी, हक्काच्या जीवाभावाच्या माणसानी असं फरक केलं ना तर खूप वाईट वाटतं, खूप त्रास होतो मनाला. अगं तू कशाला रडतेस, तू नको ना रडू. मी बघ रडतोय, अगं काही फरक पडत नाही, काही नाही. आपल्या माणसाने जरी फरक केला ना हा तर ही दुनिया आहे ना, आणि तू मला सांभाळून घ्यायला. खोटं असणं आणि आतून दुखवणं हे तुला असं वाटतं मला समजत नाही का.
कठीण आहे यार, कठीण आहे. दादा आणि वहिनीशिवाय जगणं कठीण आहे यार. कठीण आहे दादाची वहिनीशिवाय जगणं कठीण आहे. काय जगू शकत मी भावाशिवाय, नाही जगू शकत. अरे लाईट आहे का? बंद करायचे. अरे आहे ना. परी परी आज माझी सावली